नमस्कार मित्रांनो, आजची कथा थोडी भावूक करणारी आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. कथेचं नाव आहे बंध. दुपार, बाहेर डोळे भाजणारं ऊन, दुसऱ्या मजल्यावरच्या या बिराड्याच्या खिडकीतून दिसणारा लाल भडक गुलमोहर निश्चल उभा, वाऱ्याची झुळूक देखील नाही. मग हालचाल कुठून होणार? वसुमतीला गुलमोहराकडे बघवत नाही. रक्ताची आठवण येते म्हणून. रक्त, समोरच्या सडकेवर सांडलेलं रक्त. वर्ष होऊन गेलं तरी अजून डोळ्यासमोरून न हलणारं, उलट दिवसेंदिवस अधिकाधिक घडत होत जाणारं. खिडकी बाहेर बरबटलेल्या रक्तासारखा इकडून तिकडे अस्ताव्यस्त पसरलेला पेटत्या फुलांचा गुलमोहर. खिडकी बंद करायची देखील सोय नाही या उकाड्यापायी. वसुमतीच्या समोर पॅड, त्यावर तिनं अनावर अक्षरांनी लिहून टाकलं, मी जात आहे, कायमची. परत कधीच या घरात पाऊल टाकणार नाही. मला व्यसनी, खुनी माणसाबरोबर राहायचं नाही. तू माझ्या वरुणला मारलास हे मी कधीच विसरणार नाही. तिला आणखी पुष्कळ लिहावंसं वाटत होतं. वरुणचा विषय निघाला, मनातलं सारं उचंबळून यायचं. पण ते सारं गेल्या वर्षभरात बोलून झालं होतं. 1000 वेळा स्वतःशी, विद्याधरशी, या घरातल्या भिंतींशी, खिडक्यादारांशी. विद्याधरशी बोलणं आणि भिंतीशी बोलणं आता एकसारखंच होतं. कारण ती वरुणविषयी कितीही बोलली तरी तो काहीच बोलत नसे. नुसता गप्प, अगदी गप्प राही. सुरुवातीला बोलायचा, खूप बोलायचा. आपली बाजू अगदी आवेशानं मांडायचा. पण नंतर त्याचं वरुणविषयी बोलणं कमी झालं. हरलेल्या माणसासारखा तो नुसता तिच्याकडे टक लावून पाहत बसू लागला. त्या पाहण्यामधून आपली व्यथा जेवढी सांगता येईल तेवढी तो सांगू लागला. आणि नंतर काय, त्याचं पाहणंही भरकटून गेलं. नशेतल्या माणसाच्या पाहण्याला नेमकेपणा कसला. सारं धुंदीत पुसलं गेलं. शब्द आणि नजर दोन्ही प्याल्यात बुडून गेली. ठीक आहे, आता विद्याधरच्या व्यसनाचा विचार करायची गरज पडणार नाही. एका ठाम भावनेनं वसुमतीनं चिठ्ठी खाली सही केली. तारीख घातली. प्रहर लिहिला. दुपार. संध्याकाळपर्यंत तो बहुधा दारूच्या नशेतच राहील. आपली बायको आपल्याला दुपारीच सोडून गेली हे देखील त्याला कळणार नाही. बरोबर आहे, मी करते तेच बरोबर आहे. वसुमतीनं चिठ्ठीची घडी केली. विद्याधर बसला होता तिथंच. त्याच्या हाताशी असलेल्या टेबलावर ती ठेवली. त्या चिठ्ठीवर वजनासाठी पितळी फुलपाखरू ठेवलं. मनात नसतानाही तिची नजर विद्याधरकडे गेली. बसल्या खुर्चीतच ग्लानीमध्ये त्याची मान एका बाजूला कलंडली होती. त्यानं हातात एक रिकामा ग्लास जीवाभावानं कवटाळावा तसा धरून ठेवला होता. समोर अर्ध्याच्या वर रिकामी झालेली रमची बाटली होती. आजकाल विद्याधर घरातच तिच्या समोर दारू पीत बसायला लागला होता. जणू तो तिचा निषेध करीत होता. रात्रंदिवस ती त्याला वरुणविषयी जे काही ऐकवायची त्याचा निशब्द निषेध. मला काय सांगायचंय आता? पी. आणि पिऊन एक दिवस तिचे डोळे पाण्यानं भरून आले. आता हे सारे विसरून जायचे म्हणत असताना नेमक्या याच क्षणी जुन्या आठवणी पुन्हा मनात दाटून आल्या. जुन्या कुठल्या? काल परवाच्याच. लग्न झालं तेव्हा त्यांचा जोडा अनुरूप आहे याचं साऱ्यांनी कौतुक केलं. दोघांनाही चांगल्या नोकऱ्या, दोघांचाही स्वभाव हौशी, दोघांचीही अभिरुची दर्जेदार, आणि मुख्य म्हणजे दोघांचाही एकमेकावर विलक्षण प्रेम. सुखी संसारासाठी आणखी काय हवं होतं. त्याविषयीच लोकांत कुजबूज सुरू झाली. त्या दोघांच्याही मनात
डगमग होऊ लागली. लग्नाला 3 वर्ष उलटली, अजून मूल नाही. डॉक्टरी तपासण्या झाल्या. दोष वसुमतीमध्ये होता. डॉक्टरांचं म्हणणं पडलं की मूल होणारच नाही असं नाही, पण अवघड जाईल. बाळंतपणही कठीण पडेल. आणि तरीही वसुमतीचा हट्ट चालूच राहिला. मला मूल हवं, मग कितीही त्रास पडू दे. बाळंतपणात मरणाचा धोका सुद्धा पत्करायची माझी तयारी आहे, पण मला मूल हवं. विद्याधरनं तिला नाना प्रकारांनी समजावून पाहिलं. मूल नसलं तरी चालेल, पण मला तू हवी आहेस. तुझी किंमत देऊन मला मूल नको, असं नाना तऱ्हांनी सांगितलं. पण मूल नको असं म्हटल्याबद्दल ती त्याच्यावर संतापली. तू राक्षस आहेस, तुला भावना नाहीत, तुला नुसती बाई हवी, शरीर सुखासाठी. तिला आई व्हायचं असतं, हे तुझ्या पुरुषी डोक्यात शिरणारच नाही, असं खूप काही बाई तिनं त्याला सुनावलं. शेवटी त्यानं माघार घेतला. रात्रंदिवस जर तिनं मुलाचा ध्यास घेतला तर संसार सुखाचा होणार नाही, हे ओळखून त्यानं आपला विरोध मागं घेतला. मुलासाठी मनापासून प्रयत्न चालू ठेवला. अगदी ती सांगेल ते अंगारे लावणं, गंडे दोरं घालणं इथपर्यंत. आणि अखेरीस वरून जन्माला आला. हॉस्पिटलमध्ये जाताना वसुमती आनंदानं फुलून गेली होती. तिच्या बाळंतपणाच्या काळजीनं विद्याधर काळवंडून गेला होता. या संकटातून निभावून जाण्यासाठी मनातल्या मनात परमेश्वराला पुन्हा पुन्हा साकडं घालीत होता. हॉस्पिटलमध्ये तिच्या रूमच्या बाहेर उभं राहिल्या घामानं नखशिखांत डगमगून गेला होता. बाळंतीण दोघेही सुखरूप निभावली, पण सिझेरियन करावं लागलं. डॉक्टरांनी ताकीद दिली की दुसऱ्या बाळंतपणाचा धोका पत्करू नये. लगोलग वसुमतीचं ऑपरेशनही केलं. तेव्हापासून वरून बाळच तिचं सर्वस्व बनला. त्यानं तिचे आई होण्याचे मनोरथ पूर्ण केले होते आणि त्याच्यानंतर पुन्हा कधीही तिची कूस उजवली जाणार नव्हती. ती त्याला प्रेमानं छातीशी धरून म्हणायची, तू माझा आहेस, माझा एकटीचा. मग तो आपल्या चिमुकल्या करंगळीभोवती तिचा पदर गुंडाळत म्हणायचा, नाही, मी पप्पांचा पण. विद्याधर लांबून कौतुकानं हसायचा. वसुमती वरूनचे मुके घेत म्हणायची, नाही, पप्पांचा नाही, तू माझा एकटीचा. वरूणचं बाळसं खूप दिवस टिकलं, पण त्यानंतरही तो गोंडसच दिसायचा. मऊ भुरे केस, हसरी लाल चुटूक जीवनी, घारे चमकदार डोळे आणि सदा धावपळ करणारी, उड्या मारणारी, मस्ती करणारी बुटूमूर्ती. घरात येईल ते माणूस त्याचे पापे घ्यायचं, गालगुच्चे घ्यायचं. आणि वरून बाळ आपली सुटका करून घेऊन आईच्या पाठीशी लपवून करंगळीला तिचा पदर गुंडाळायचा, चाळा करायचा. वरून 7-8 वर्षाचा झाला तेव्हा शाळेतही हुशारीसाठी त्याचं कौतुक व्हायला लागलं. वसुमती आणि विद्याधर यांना तर त्याला कुठे ठेवू न कुठे नको असं व्हायचं. घरात दुसरं भावंड नाही, त्यामुळे त्याचंही जग मम्मी पप्पांभोवती एकवटलं होतं. आणि तो भयंकर दिवस उजाडला. रविवारची दुपार होती. विद्याधरला पिण्याचा फारसा सोस नव्हता, पण क्वचित शनिवारी रविवारी जेवणाआधी 1-2 पेग घ्यावेत आणि मस्त झोप काढावी, यात त्याला मजा वाटायची. त्याप्रमाणे वसुमती स्वयंपाकघरात चिकन शिजवत असताना त्यानं कपाटातून विस्कीची बॉटल काढली आणि रुबिक क्यूबशी खेळत बसलेला वरूणला, वरून समोरच्या इराण्याकडून सोडा आणतोस? हो, असं म्हणून वरून तत्परतेने उठला. त्याने भिंतीला लावलेली पिशवी घेतली, तिच्यात सोड्याच्या रिकाम्या बाटल्या टाकल्या आणि विद्याधरने दिलेली 10ची नोट घेऊन तो बाहेर जाऊ लागला. जेवण झालंय, आता कुठे निघालास? वसुमतीनं आतून विचारलं. पप्पांसाठी सोडा घेऊन येतो, असं म्हणून वरून निघाला. आणखी 10च मिनिटात ट्रकला ब्रेक लागल्याचा कर्कश आवाज झाला. त्या पाठोपाठ लोकांचा गलबला. विद्याधर खिडकीशी गेला. लगेच त्यानं वसुमती
अशी आरोळी ठोकली आणि तो धावतच घराबाहेर पडला. विद्याधर का ओरडला हे वसुमतीला कळलं नाही, पण वरून सोडा आणायला गेला आणि विद्याधर बाहेर जाताना दिसला हे लक्षात घेऊन ती लगेचच बाहेर पडली. खाली आली. तो समोर लोकांचा घोळका, आतून काहीतरी अभद्र संदेश आल्याप्रमाणे तिने धावत पळत रस्ता ओलांडला आणि ती माणसांच्या कोंडाळ्यामध्ये शिरली. तिथे ट्रक उभा होता. त्याच्या ड्रायव्हरशी लोकांनी बाचाबाची चालली होती. विद्याधर रस्त्यातच खाली बसला होता. त्याच्या मांडीवर एक तांबडं भडक मांस सदृश्य काहीतरी आणि सडकेवर रक्ताचा सडा. तो लाल रंग नजरेसमोर उसळून येताच वसुमतीची शुद्ध हरपली. तिला हॉस्पिटलमध्ये चांगली 24 तासांनी जाग आली. समोर विद्याधर बसलेला दिसला. तो रडत होता. वसुमतीला क्षणभर काहीच कळेना. मग अचानक संगती लागली. रस्त्यातलं दृश्य आठवलं. वरूनचे शेवटचे शब्द आठवले, पप्पांसाठी सोडा घेऊन येतो. एकदम तिच्या डोक्यात तो लाल रंग परत उसळला. वेदना असह्य झाली आणि ती किंचाळू लागली. तू मारलंस माझ्या मुलाला. तो चांगला खेळत होता. तू त्याला उठवलंस आणि त्याच्या मरणाकडे पाठवलंस. विद्याधरनं तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती उलट अधिकाधिक मोठमोठ्याने रडू लागली, ओरडू लागली, त्याच्या अंगावर धावून जाऊ लागली. शेवटी डॉक्टरांना तिला गुंगीचं औषध द्यावं लागलं. रडत रडत ओरडतच ती गुंगीत गेली. तिचा आरोप करणं विद्याधरनं मनावर घेतलं नाही. अतिदुःखामुळं ती हे बोलतेय असं समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण अपघाताला कित्येक दिवस लोटले. तरी तिनं विद्याधरनं पोटच्या पोराचा खून केला असं म्हणणं सोडलं नाही. तू दारू प्यायला बसलास म्हणून सोडा आणावा लागला, नाहीतर वरूनला खाली पाठवावंच लागलं नसतं असं ती त्याला म्हणायची. सुरुवातीला विद्याधरनं यात आपला दोष नाही, हा केवळ दैवयोग आहे, हे तिला पटवण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न केला. पण त्यातून त्या दोघांची कडाक्याची भांडणं मात्र होऊ लागली. हळूहळू त्यानं बोलणं सोडलं. तो ऑफिस सुटलं की सरळ एखाद्या बारमध्ये जाऊन बसू लागला. होऊन गेल्याचं दुःख त्यालाही झालंच होतं. वर बायकोनं प्रचंड अपराधाची भावना लादली होती. त्याच भरात तो विचार सुटेपर्यंत प्यायचा आणि घरी येऊन काही न बोलता अंग टाकायचा. दारूमुळे हे सगळं झालं असतानाही त्यानं निर्लज्जपणे दारूचाच आसरा घ्यावा. यानं संतापून वसुमती बोल बोल बोलायची. पुढं पुढं जेव्हा तो घरीच दारू पिऊ लागला तेव्हा वसुमतीने ठरवलं की आता फार काळ आपल्याला एकत्र राहणं शक्य आहे. नवरा बायकोचे संबंध तर कधीच संपले होते. मग वरूनच्या आठवणींनी भरलेल्या त्या घरात वरूनच्या खुन्याचं तोंड बघत राहायचं तरी कशाला. जमेल तेवढ्या लवकर घर सोडायचं असं तिनं ठरवून टाकलं. आता तो क्षण आला होता. चिठ्ठीवर वजन ठेवून वसुमतीनं नशेतल्या विद्याधरकडे पाहिलं. क्षणभर नको त्या आठवणी आल्या. मग ती निग्रहानं विद्याधरकडे पाठ फिरवून चालू लागली आणि एकदम तिचा पदर खेचला गेल्यामुळे तिला थांबणं भाग पडलं. तिच्या कानावर हाक आली, मम्मी. अचानक इतक्या दिवसांनी वरूनचा आवाज ऐकल्यामुळे वसुमती चमकून वळली, पण खोलीत वरून कुठेच दिसत नव्हता. तिच्यासमोर होता तो विद्याधर, गाढ नशेत हरवलेला. त्याच्या उघड्या ओठांच्या कडेने लाळेचा एक लहानसा ओघळ. पदर खेचला गेल्यामुळं तिचं खाली लक्ष गेलं. विद्याधरची करंगळी तिच्या पदराचं टोक गुंडाळत चालली होती. वसुमतीच्या अंगावर एकाच वेळी भीतीचा आणि हर्षाचा शहारा आला. वरून इथेच आहे. हो मम्मी, मी इथेच आहे. विद्याधरचे ओठ हलत होते. मला जायचे मम्मी, पण मी इथेच अडकून पडलोय. कशानं तरी मला इथेच बांधून ठेवलंय. विद्याधरच्या तोंडून येणारा आवाज 8 वर्षाच्या वरूनचाच होता, पण बोलणं अडखळल्यासारखं, त्रास पडत असल्यासारखं कमजोर होतं. पप्पांनी मला सोडा आणायला पाठवलं मम्मी, पण मी परत आलो. एवढ्यात कोणाचा तरी चेंडू रस्त्यात आला. तो पकडायला मी परत धावलो. तेव्हा कसला तरी फटका जोरात, त्याचबरोबर मी वारा झालो.
पण तरी सुद्धा तू एकसारखं पप्पांना उगाचच माझ्याविषयी बोलतेस, म्हणून मला इथेच थांबावं लागलं. मला सोडव मम्मी, मला सोडव. वसुमती खाली बसली. तिनं जवळच्या नॅपकिननं विद्याधरचं तोंड पुसलं. त्याच्या डोक्याला डोकं लावून ती काही वेळ तशीच बसून राहिली. आता त्याचा दुसरा हात हलू लागला. त्या हातानं ग्लास टेबलावर ठेवला आणि तिथलं पितळी फुलपाखरू बाजूला केलं. चिठ्ठी उचलली, वसुमतीच्या हातात दिली. वसुमतीच्या डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या. तिने चिठ्ठी फाडून तिचे बारीक तुकडे केले आणि खिडकी बाहेर फेकून दिले. मी तुला मोकळं करते बाळा, ती मोठ्याने म्हणाली. यापुढं मी तुझ्या पप्पांना दोष देणार नाही. त्यांना सतत तुझ्याबद्दल बोलून तुला इथं जखडून ठेवणार नाही. घरात तुझं नावही घेणार नाही. तू माझ्यापासून मोकळा झालास. जायचं तिथं सुखानं जा. तिला एक वाऱ्याची झुळूक आपल्या चेहऱ्यावरून फिरल्यासारखी वाटली. दुसऱ्या क्षणी इतका वेळ निश्चल असलेला खिडकीबाहेरचा गुलमोहर सळसळला आणि पुन्हा निश्चल झाला. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बाजूला असलेलं बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या कथेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.